आता जोरात आता जोरात आता जोरात. जमतंय का? जमतं असेल तर सांगा कमेंट बॉक्समध्ये जमतंय म्हणून. नसून जमत तरी आम्ही खाणारच आहे, दुसरा पर्याय नाही आमच्याकडे. आपल्या ही जी सगळी ट्रिप आहे ही संपूर्ण महाराष्ट्रात लोक बघतात असं वाटतंय. लक्षात ठेवा, कोणी नसलं ना कधी बायको वगैरे रागाने तरी निघून गेली तरी आपण आपलं जेवण बनवता आलं पाहिजे आपल्याला. तर मी इथलं स्पेशल जे आहे ढोकळा आणि ह्याला काय म्हणते ते मोबाईल वापरू शकताय. हे बघा सगळे लोक मोबाईल वापरतात. इथून थोडीशी पिंड दिसते आपल्याला. म्हणजे तुम्हाला सांगतो इथं सुविधा काहीच नाही आहे, म्हणजे एकदम नॉर्मल आहे. जिथं तुम्हाला राहायची पण सुविधा नाही आहे अक्षरशः. आणि हर हर महादेव मित्रांनो, आपण करतोय 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा. कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो आम्ही सुद्धा मजेत आहे. रात्री झोपलो होतो ह्या पंपावरती आणि रात्री झोपलो तेव्हा काही जास्त काय अंधारामध्ये दिसत नव्हतं, परंतु सकाळ उठल्या काय बघायला भेटलं असून तर मित्रांनो समोरच होतं हे महादेवाचं मंदिर. याला ज्यासाठी आपण इतकं लांब आलो आहे ते समोरच पाहायला भेटलं. आणि गर्दी तर बोलायलाच गर्दी अजिबात नाही आहे. त्यामुळे पटकन आता आंघोळ करतो आहे आणि त्यासाठी आम्ही इथं असलेल्या एका गेस्ट हाऊसमध्ये आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली. त्यांनी आपल्याला 50 रुपये पर पर्सन आंघोळ करण्यासाठी आपल्याला त्यांनी दिलेले आहे. आणि आता आपण इथनं आंघोळ करून मंदिरामध्ये जाणार आहे दर्शनासाठी. त्यामुळे पटकन आंघोळ करतो, म्हणजे आंघोळ केले की पुढचं काम पटपट चालू होतं. तर मित्रांनो सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झालेल्या आता आम्ही निघालो आहे दर्शनासाठी. तर आत्ता वाजल्यात 8:40 आणि आता आंघोळ्या वगैरे मस्त झालेली आहे. छानपैकी 50 रुपये वसूल झाले. भरपूर पाणी घेतलं आहे अंगावरती आणि आंघोळ करून घेतलेली आहे. तर हे समोरच मंदिर आहे. हा महादेवांची मूर्ती आहे ती. आता आपण अजूनही सांगायचं आहे की हे जे नागेश्वराचं जे मंदिर आहे ते एकदम खेडेगावामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो इथं सुविधा काहीच नाही आहे, म्हणजे एकदम नॉर्मल आहे. जिथं तुम्हाला राहायची पण सुविधा नाही आहे अक्षरशः. आणि जाऊ दे मरू दे, तेच बाकी काय सांगायला नको. हे असा सगळा परिसर आहे, काहीच नाही. फक्त मंदिर आहे का माळरानावरती आणि तिथं तुम्हाला हॉटेल वगैरे काय नाही. आम्ही इथं थांबलो होतो. इथं सुद्धा रूमची परिस्थिती अवघड आहे. त्यामुळे आम्ही बाहेरच झोपलो होतो टेंटला. तुम्हाला तर माहिती आहे आपण टेंट शिवाय कुठं झोपत नाही. गर्दी माणसाला तर अजिबात नाही, शून्य गर्दी, शून्य. आत्तापर्यंत जेवढे ज्योतिर्लिंगला आपण गेलो आहे त्याच्यामध्ये इथं शून्य गर्दी असलेलं हे ठिकाणी, म्हणजे अवघ्या मोजक्या 5-7 गाड्या आहे आणि त्या पण सकाळी आल्या. रात्री मात्र इथं एक पण गाडी नव्हती आणि एक पण माणूस नव्हता. तर चला पण मंदिराच्या जवळ आलो आहे आणि एकदम नॉर्मली सगळं, काही विषय नाही. छान. चला मंदिरामधून आतमध्ये जायचं आपल्याला. घ्या फार जवळच फोटो आहे. मस्त मंदिर आहे, छानपैकी. तिथे चप्पल काढतो आता. मूर्ती काय अजिबात गर्दी नाही. 5 मिनिटामध्ये दर्शन होईल. बघा कुणीच नाही आहे अख्ख्या रांगांमध्ये. सकाळची वेळ आहे ती तरी आता भरपूर गर्दी झाली. रात्री मात्र एक पण माणूस नव्हता. आम्हीच होतो मुक्कामी अख्ख्या ह्या मंदिराच्या बाजूला. तर मित्रांनो आपण अभिषेक करायला जाणार आहे. त्यांनी आपल्याला अभिषेक करण्यासाठी सांगितलं. आणि या मंदिरामध्ये जास्त काही टेन्शन नाही आहे. तुम्ही कुठेही मोबाईल वापरू शकता. पर मंदिराच्या गाभाऱ्याच्या जवळपास बघू शकता. हे सगळे लोक आता इथं बसतात. एवढीच गर्दी याच्यापेक्षा जास्त नाही आहे. तुम्ही इथनं मोबाईल वापरू शकताय. हे बघा सगळे लोक मोबाईल वापरतात. इथून थोडीशी पिंड दिसते आपल्याला. हे बघा आता अभिषेक इथं चालू आहे. इथं आपण आता अभिषेक करणार आहे. आपण कधी आता अभिषेकाचं ताट आणायला गेलं आहे आणि तिथून आपण आता अभिषेक करू शकतो. तर हे बघा अभिषेकाला एवढी लाईन आहे, तर काही प्रॉब्लेम नाही. लगेच पटके हे आहे अभिषेक गेट. तिथून आपल्याला आपण जायचं. धागा बांधता जाता इथं अभिषेक गेट.
मित्रांनो दर्शन झालेलं आहे. अभिषेक काय केलं नाही, कारण की अभिषेकला बराच वेळ लागत होता आणि त्याच्या आपल्याला लवकर जायचं पुढं, तेव्हा अभिषेक केलेलं नाही आहे. बाकी दर्शन मात्र एकदम व्यवस्थित झालं. मित्रांनो नागेश्वर मंदिराला जर तुम्ही येणार असाल ना तर एक लक्षात ठेवा, संध्याकाळच्या वेळेस स्टेसाठी इकडे येऊ नका, कारण स्टेला काहीच ऑप्शन इथं अवेलेबल नाही आहे. त्यामुळे तुम्ही येऊन इथं तुम्हाला खरं तर काहीच मिळणार नाही आहे, कारण काहीच नाही आहे इथं. म्हणजे अक्षरशः राहण्याची पण सुविधा नाही आहे काहीच. त्यामुळे तुम्ही स्टेला इकडे येण्याचा विचार करू नका. बाकी मंदिर तर एकदम जबरदस्त आहे आणि मंदिराच्या पाठीमागं असलेलं हे तळ पण बघू शकताय आणि हा मंदिराचा मागचा भाग. वा, आणि आत्ताची थोडीशी गर्दी व्हायला लागलेली आहे, परंतु काय आपल्याला प्रॉब्लेम नाही, आपण दर्शन घेऊन मोकळं झालेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने हे मंदिर आहे, खूप जुनं. तर मित्रांनो बघू शकताय मंदिराचा परिसर एकदम एकदम प्रशस्त आहे आणि तुम्ही इथं छानपैकी फोटो काढू शकताय. इथं बाकीच्या ज्योतिर्लिंगाला जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला आतमध्ये मोबाईल अलाउड नाही इथंपर्यंत, तर गाभार इथं जवळपर्यंत मोबाईल अलाउड आहे. त्यामुळे तुम्हाला म्हणतो ना आपण दर्शनाचा फोटो तो तुम्हाला इथं मस्त भेटेल. आणि आता ही जी मूर्ती आहे, ह्या मूर्तीच्या समोर आपल्याला जायचं आहे त्या दर्शन घेण्यासाठी. आणि हा आहे शनिदेवाचं मंदिर, तुम्ही इथं पण दर्शन घेऊ शकता. या मुख्य मंदिराच्या समोरच शनी मंदिराचं शनी देवाचं मंदिर आहे, जिथे तुम्ही दर्शन घेऊ शकताय महादेवाची ही मूर्ती. चला समोरून जाऊन बघू आपण. तर बघा ही भव्य दिव्य अशी शंकराची मूर्ती आणि याच्या समोर सगळे भक्त मंडळी भाविक फोटो काढण्याची इच्छा व्यक्त करतात ते. तर आपण पण आता इथे एक फोटो काढणार आहे आणि बघू शकताय खूप उंच असा हा शिवाचा स्टॅच्यू आहे आणि इथे शेजारी मंदिर आहे. तर मित्रांनो छानपैकी दर्शन झालंय. आता चालू गाडीकडं. गाडी जिथं आपण रात्री झोपलो त्याच्या पलीकडेच आपण एक सकाळी आंघोळीसाठी घेतो तिथं गाडी लावली होती. ती गाडी आता आपण घ्यायची आहे आणि निघायचं आहे. तिथं काय गरम गरम काय चालू आहे तर मित्रांनो इथलं स्पेशल जे आहे ढोकळा आणि ह्याला काय म्हणते ते फाफडा, आणि हा ढोकळा आणि हा फाफडा मस्त गरम गरम आहे. आता आपण गरम गरम खाऊ जरा इथला जे स्पेशल येते. बघूया कसं काय ते आहे. बसायला आहे का जागा बस. तर आता आम्ही जाता जाता शेल पंपावर थांबलोय. सगळ्यांच्या आवडतीची मॅग्नम आईस्क्रीम खायची आहे आणि रेडबुल घ्यायची आहे का बघू ना, आज बघू कसं काय त्याच्यावरती. कारण झोप जास्त यायला लागलेली आहे त्यामुळे रेडबुल घ्यायची गरज आहे असं वाटतंय. तर मित्रांनो आता घेऊ काहीतरी खायला पंपा. अजून काय तुला रेडबुल हे घे रे, एक रेडबुल जाऊ दे, एक रेडबुल दे. आपण अर्ध्या देखो हा अर्ध्या देखो. आज आमचं तांदूळ संपलंय त्यामुळे गाडी तिकडे लावलेली आहे आणि आता आम्ही चाललोय तिथं त्या दुकानावरती तांदूळ घ्यायला. तांदूळ आहे काय तरी 192. मित्रांनो हे तांदूळ ते घेतलंय त्यानंतर निघालोय पलीकडे. ऊन डालते क्या कोण आले ते मित्रांनो. आपण आता इथं मस्तपैकी जेवण बनवायचं त्यांना विचारलंय आपण, ते जरा घाबरले. आयला म्हटलं आपण कुठली गाडी आली त्यांना जरा विचारून स्वयंपाक केलं तर कधी पण चांगलं आहे. चला घ्या भावांनो, घ्या जेवायला, भूक लागायला लागली. आता सगळं सामान एकाच वेळेस आणलेलं आहे. बघा सावली मस्त आहे, एकदम मस्त सावली छानपैकी. तो आहे
हायवेच्या इथं करतोय आम्ही स्वयंपाक. आता योगेशला पाठवतोय पाणी आणायला त्यांच्याकडे. तर ही घेतलंय आपण तांदूळ. तर योगेश पाणी कसं आणतोय काय माहिती. तिकडं कुठं दे की आम्हाला पण नाही का चान्स. आयला माणूस खोटारडे दुसऱ्याचं बघायचं फक्त. हा इकडे आहे ना. ड्रायव्हर आला झोपायला लगेच. अरे काय सारखंच पाहिजे किती वेळा. पाळ नाही बघ योगेश, बसायला लागेल तुला. मोबाईलवर ठीक आहे चल. मोबाईल नाही ते तार बारीक फरांचं आहे. हो स्वयंपाक शिकलेला कधी पण चांगलं. लक्षात ठेवा कोणी नसलं ना कधी बायको रागाने तरी निघून गेली तरी आपण आपलं जेवण बनवता आलं पाहिजे आपल्याला. लक्षात ठेवा. तर मित्रांनो आत्ता आपलं झटपटचं जेवण असणार आहे. मस्तपैकी मसुराची आमटी आणि छानपैकी बासमती राईस. तर पटकेने जेवायचं आहे कारण काय वेळ जास्त आहे आपल्याकडे, भरपूर वेळ आहे. पण पोटाला अजून वेळ नाही आहे. पोट आता जेवण मागतंय त्यामुळे झटपट मस्तपैकी मसुराची आमटी आणि मस्त भात करून खाऊ. तोपर्यंत तुम्ही आमच्या रेसिपी बघा. कुकरला लय हवा लागते आता. कुकरला हवा काय त्यात नो टाकू त्यात टाक त्यात लागते आपल्याला उलट. हां ते तिथं चिरा त्याला तांबट पाहिजे. आता भेळ पण खायची आता हे पण खायचं. आणि मिरच्या चिरो छोट्या एकदम 2-3 मिरच्या घ्या पण एकदम बारीक करा जेवढं बारीक करता येईल तेवढं. आपण जेवण करतोय पण जेवण करता काय होतं माहिती आहे का. आपल्या ही जी सगळी ट्रिप आहे ही संपूर्ण महाराष्ट्रात लोक बघतात असं वाटतंय. कारण की अजून ज्यांना ती कळतंय ज्यांचे व्हिडिओ बघतात ते आम्हाला व्हिडिओ कॉल करून आमच्याशी बोलण्याचा संपर्क करतात आहे. तर संपर्क साधण्यात आहे. तर आता बघा आमच्या बरोबर आहे तळेगावचा लाडका अक्षय. तर सगळी विचारपूस करतोय आमची. बरं काय म्हणणं आहे आमच्या प्रवासाबद्दल तुझं काय म्हणणं आहे. हां बर पण तुला कसं वाटतंय आम्ही एवढं सगळं नियोजन केलेलं आम्ही प्रत्येक गोष्टीचं आम्ही हे जे करतोय पूर्ण यात्रा 25 दिवसाची त्याची काय एक्साइटमेंट आहे तुला काय वाटतं की कसं व्हिडिओ बघून असं वाटतं की इथून आता लगेच निघावं तुमच्या सोबत जेव्हा बसावं. एवढी एक्साइटेड आता कसं सांगू तुम्हाला आता कळत नाही मला. म्हणजे आता किती मी सांगू तुला आता आनंद झालाय मला. हे बघा मित्रांनो हे आहे एक्साइटमेंट जी असते ना ती अशा प्रकारे असते. लोकांना घरी बसून हे कळत नाही पण जेव्हा हे सगळं बघितलं तर हे असं झालंय की किती सांगू शब्दात वर्णन करता येत नाही. डायरेक्ट गाण्यामध्ये वर्णन झालेलं आहे. बाई धडकला मस्त वाटलं. लोक आम्हाला बघतात ते लोकांना आवडतंय प्रतिक्रियेबद्दल आम्हाला अजून बळ मिळतंय. पण स्वयंपाक स्वतःलाच करायला लागतोय. काही झालं तरी ज्याचं त्याला कळतं. कुत्री आपण ते घ्यावर का तो मानलेला आहे ना ते कसं लढायला का माहिती ना तो बिअर शॉपीच्या बाहेर काढायला लागतं ना. तिसरी सुद्धा शिट्टी झालेली आहे. आता 3 शिट्ट्या बाद झाल्यात आणि आता भात लावून घेऊ पहिला. इथली माती बघायला तुम्ही ही माती बघा कशी भुसभुसीच आहे. एकदम भुसभुसीच माती. आपल्याकडं माती नाही अजिबात हे नाही बघा पकड नाही मातीला जास्त. तर आता हे झालेले भात लावून घेतो पटक्याने नंतर मग आमटे टाकतो कारण की भाताला वेळ लागून व्हायला. शिजले आता व्यवस्थित. ओके पाणी होत नाही पाणी
अडवलं तर मित्रांनो मसुराची आमटी झालेली हे बघा. तरी बघा तरी इकडे या, पुढे या, पुढे या, पुढे या. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय का? जमतंय का? जमतं असं तर सांगा कमेंट बॉक्समध्ये जमतंय म्हणून. नसून जमत तरी आम्ही खाणारच आहे, दुसरा पर्याय नाही आमच्याकडे. तर अशा पद्धतीने आज मसुराचा बेत होता. मस्त की मसूर खायचा प्लॅनिंग होता, त्यामुळे आज मसूर भातचा सगळा बेत आहे. बा तिकडे काही झोपल्यात, काम कमी झोपा जास्त. एकाने करायचं, बाकीच्यांनी खायचं. काय करणार? चालते बघा, असं आहे. काय करणार? हा म्हणतो लय रस्ता करा बास का. आता जोरात नाही, खरं जोरात. अर्थ येऊ नका, कारण की एवढं पाय दुखत होते, त्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. त्यामुळे संध्याकाळी आम्ही लवकर झोपायचा प्रयत्न केला, कारण की खूप जमलं होतं. आणि आत्तापर्यंत संपवला. आपला संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.